घेऊन पहिला चेंडू साकीरसाठी. इकडे चेंडू नक्कीच चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला होता, तेवढाच चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अफरातून क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती नक्कीच आक्रमण केलं होतं आणि पहिल्या चेंडूवरती साकीरचा नक्कीच चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला होता, परंतु तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण झालंय. धावा मात्र मिळणार फक्त एक. या सिंगल धावेने खातं मात्र ओपन केलं जातं संघाचं व सांघिक खातं ओपन करत असताना वैयक्तिक सुद्धा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण तिसरा सामना पाहतोय. नाईटची ही स्पर्धा आपण पाहतोय. रत्नदीप क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा, भव्य दिव्य असं आयोजन. पाहूया बॅटची कड घेऊन चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय सिंगल झोन मध्ये. धावसंख्या 1 ने वाढ होईल. स्कोर कार्ड जर आपण पाहिला 2 धावेवरती जाऊन पोहोचतोय. 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 2 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहे. साकीर आणि सोहेल आपल्याला पाहायला मिळत आहेत सलामीचे बॅटर. त्याचबरोबर सलामी गोलंदाज तुषार आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच संयमतेने गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा जागा बनवली होती, परंतु सिंगल झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. नक्कीच रूम बनवले जात आहेत फटके खेळण्यासाठी, धावा 4 बनवण्यासाठी, चौकार नोंदवण्यासाठी हे स्ट्रोक मात्र खेळले जात आहेत. परंतु साकीर सिंगल धाव मात्र त्यांना मिळते. धावसंख्या 1 ने वाढ. 3 चेंडूच्या खेळामध्ये 3 धावा. सोहेल पाहूया इकडे नक्कीच स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तेवढं चांगलं संपर्क नसल्या कारणामुळे सिंगल धाव ही बनवता आलेले नाहीये. 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय आणि या 4 चेंडूच्या खेळामध्ये 3 धावा. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा इकडे चुकी झाले. यष्टीरक्षकाकडनं मात्र चुकी होताना दिसते. चांगलं यष्टीरक्षण करणं तेवढंच गरजेचं असेल. जेव्हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतो त्याला सपोर्ट हवा असतो, तो म्हणजे क्षेत्ररक्षकांचा, आणि तोच हवा आहे क्षेत्ररक्षकांकडनं सपोर्ट. म्हणून तर चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. गोलंदाजाच्या माध्यमातून पाहूया पुन्हा एकदा शेवटचा लास्टचा चेंडू. इकडे जर आपण पाहिला चेंडू हा ऑफ स्टिकच्या बाहेर हाताळला गेलाय. पंचांकडनं दर्शवलं जाते की हा चेंडू वाईड आहे. 5 चेंडू आणि 4 धावा स्कोर कार्ड वरती. लास्ट बॉल रिमाइनिंग. इकडे सॉफ्ट हँडने सिंगल साठी हा चेंडू खेळला गेलाय सोहिलकडनं आणि हा सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. षटक होईल समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संयमतेने गोलंदाजी करत तुषार यांनी अफलातून गोलंदाजी केली आहे. पूर्णपणे रोख लावली साकीर आणि सोहेलसाठी धावा बनवण्यापासून. आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 5 धावा. पुढच्या टॉससाठी तयार राहायचंय. डेंजर बोईसर त्याचबरोबर साई गणेश सातपाडी आहे. डेंजरस बोईसर आणि साई गणेश सातपाडी आहे. टॉस साठी रिपोर्ट करा. लगेच इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाणार. डेंजरस बोईसर आणि साई गणेश सातपाडी ए आपण टॉस साठी रिपोर्ट करायचंय. तर महावीर नगर आणि सौदी वॉरियर्स या दोन्ही संघाचे कोणत्याही प्रतिनिधीने आमच्याशी संपर्क साधायचा आहे. आयोजक संघ आहे, त्या आयोजक संघाशी संपर्क साधायचा. इकडे चुकी झाली आहे. इकडे चुकी झाली आहे. हलक्याताने खेळण्याचा प्रयत्न तर केला, परंतु ते प्रयत्नामध्ये सिंगल धाव होणार की नाही ह्याच्यावरती मात्र लक्ष नव्हतं सोहेलचं. इथे जर पाहिलं साकीरचं कोणताही इथे प्रयत्न नव्हतं की ही सिंगल धाव असेल का म्हणून मी खतरेमध्ये जाऊ, आणि आपलं विकेट मात्र गमावलं जातोय. फलंदाज सोहेल आपला विकेट गमावत असताना पहिला विकेट इथे पाहायला मिळतोय तारापूर ए संघासाठी. 1 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 5 धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाजी मार्क वरती सुशील. पाहूया पंच करण्याचा प्रयत्न. खूप सारा वेट केला गेला. चेंडू येणार आणि चेंडू आल्याबरोबर चेंडू मात्र यष्ट्यांमध्ये जाऊन बसतोय आणि फलंदाजाचा खेळ संपवतोय. 2 चेंडूवरती 2 विकेट इथे मात्र घारस केले जात आहेत. फलंदाजांना मात्र डगआउट मध्ये जाऊन बसवलं जातंय. शांत करण्याचं काम केलं गेलंय. सुशील चांगलीच गोलंदाजी इथे हाताळत असताना आपल्या संघासाठी एक बहुमूल्य सहकार्य करत असताना, बहुमूल्य कार्य निभावत असताना सुशील आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूमध्ये 2 महत्वपूर्ण विकेट त्यांनी मात्र गारस केल्यात. पाहूया येणाऱ्या चेंडूंवरती साकीरला मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती रोखून ठेवलंय.
तर पाहूया सॉफ्ट हँडने सिंगल साठी मात्र ढकलला गेलाय चेंडू आणि या सिंगल धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते. 3 चेंडूच्या खेळामध्ये 6 धावा. आता मात्र साकीरला एक आपल्या जबाबदारीचं टॉनिक घेऊन आपल्या संघाला जी बहुमूल्य काम निभवायचं आहे, ती धावांची लूट मात्र घ्यायची, ती धावांची लूट घेणं कठीण जाते, ते कठीण जात आहे. थोडस स्वतःवरती सुद्धा नाराज आहेत. पाहूया पुन्हा एकदा जागा बनवली गेली. एक नक्कीच सुंदर असा देखणा स्ट्रोक पाहायला मिळाला. रूम बनवला गेला आणि त्या रूम मधनं मात्र चेंडूला हलक्या हाताने मात्र खेळलं गेलं. ताकद नाही तर नजाकतचा खेळ कधी कधी करावा लागतो आणि तो नजाकतचा खेळ मात्र साकीर करताना अफलातून खेळ पाहायला मिळते. हा इकडे मात्र आता हलक्याने मात्र सॉफ्ट हँडने सिंगल साठी ढकलला गेलाय चेंडू. सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल तारापूर ए संघाची 11 धावा. 2 षटक होत आहे समाप्त. 12 चेंडूच्या खेळामध्ये 11 धावा. स्कोर कार्ड वरती 2 विकेटचा लॉस मात्र झालाय तारापूर ए संघाला, परंतु नक्कीच चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळेल. पॅराडाईज बोईसर संघाचा विशाल प्लीज आपण व्यासपीठाजवळ यायचंय. पॅराडाईज बोईसर संघाचा विशाल जाऊया. 12 चेंडूच्या खेळामध्ये 11 धावा इथे खर्च झालाय. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज मिलिंद गोलंदाजी मार्क वरती संयमतेने दोन्ही गोलंदाजीने मात्र अफलातून गोलंदाजी केली. चांगली गोलंदाजी इथे मात्र हाताळली गेली. एका बाजूला जर आपण पाहिलं तर साकीरला नॉन ठेवलं होतं, परंतु साकीर हा मात्र आता स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवरती चौकार जरूर नोंदवलाय. पाहूया येणारे पुढचे चेंडू. नो +4 अशा 5 धावा मोजल्या जाणार. इकडे धावांची आता लूट घेण्यासाठी सज्ज झालाय फलंदाज साकीर. ऑन फायर इथे धावा लुटण्याचा प्रयत्नात दिसतोय आणि धावा लुटल्या जात आहेत. पहिला चेंडू वरती नो चा इशारा, त्याचबरोबर प्लस केला जाणार 4 धावा. इथे चौकार पाहायला मिळतो आणि या चौकारण्याशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल तारापूर संघाची. 16 धावा स्कोर कार्ड वरती लावल्या जात आहेत. नक्कीच चांगली खेळी इकडे साकीर मात्र आपल्या संघासाठी निभावतोय. एक जबाबदारीचं टॉनिक घेऊन मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. आता मात्र थोडासा फसवा चेंडू पाहायला मिळाला साकीरने. बनवताना पाहायला मिळतोय. पाहूया इकडे खराब चेंडू इथे पाहायला मिळते पंचांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा नोचा इशारा पंचांकडनं दर्शवला जातोय आणि या नो न मात्र धावा मिळतील. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 21 धावा. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पाहूया तिसरा चेंडू. आता मात्र हा चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेर हाताळलेला हा चेंडू पाहायला मिळते. वाईटचा इशारा पंचांकडनं दर्शवला जातोय. 22 धावा स्कोर कार्ड वरती. पाहूया पुन्हा एकदा संयमतेने खेळत असताना पंच केला गेला होता, परंतु सिंगल धाव मिळेल. फटका मात्र नक्की ताकद लावली गेली होती या स्ट्रोक साठी, परंतु सिंगल धाव. धावसंख्या 1 ने भर होईल धावसंख्या स्कोर कार्ड वरती. स्कोर कार्ड जर आपण पाहिला 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचत आहेत 23 धावा. 23 रन स्कोर कार्ड वरती. साकीर नक्कीच जबाबदारीचा खेळ करत असताना मैदानाच्या आतमध्ये जे धावा फार महत्वाच्या होत्या ते धावा मात्र बनवताना दिसतोय आणि आपल्या संघाला एक फायटिंग स्कोर कडे नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करतोय. फायटिंग स्कोर कडे वळवण्याचा प्रयत्न करतोय. पाहूया पुढचा चेंडू. इकडे पुन्हा एकदा पंच केला गेलाय. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूच्या वर येतोय. सिंगल धाव परिपूर्ण केली जाणार आणि सिंगल धाव परिपूर्ण केल्यानंतर धावसंख्या 24 धावा. या षटकातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. इकडे फलंदाज चुकीचा स्ट्रोक खेळून बसलाय आणि डेंजरस बोईसर त्याचबरोबर साई गणेश सातपाटी ए आपण टॉस साठी तयार राहायचंय. डेंजरस बोईसर आणि साई गणेश सातपाटी ए आपण टॉस साठी तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस केला जाणार. दोन्ही संघाने टॉस बॉक्स मध्ये कर्णधार आपण जोडायचंय.
पाहूया अज्जू न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. 24 धावा. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया 24 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेल्या आहेत. पुन्हा एकदा फलंदाज खराब स्ट्रोक पाहायला मिळतोय. इकडे विकेटचं पतन. साकीर बाद झाल्यानंतर नक्की धावांची आता मात्र रोख लावली जाणार. धावांवरती पूर्ण विराम लावला जाणार. कारण की इथे साकीर ज्या पद्धतीने खेळी करत होता मैदानाच्या आतमध्ये धावांचं लूट मात्र घेत होता, परंतु इथे साकीर बाद झालाय. परंतु येणारे फलंदाज आपली जबाबदारीनं मात्र खेळ करेल का आणि त्या धावा आपल्याला बनवायच्या त्या धावसंख्येकडे मात्र वाटचाल करेल का ह्याच्यावरती लक्ष असेल. जाऊया शेवटचं षटक मार्गस्थ असेल. शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कोण असणार ह्याच्यावरती लक्ष असेल. शहबाज आपल्याला पाहायला मिळतात न्यू बॅटर. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आलम. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचं षटक घेऊन 6 चेंडूचा खेळ घेऊन आलम आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती इकडे स्ट्रोक खेळला गेलाय, परंतु चुकीला माफी नसणार आहे. चेंडू निघून जाणार बाउंड्री लाईनच्या बाहेर. कार्पेटला रोल करत चौकार. 4 धावा. तर नक्कीच चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. 28 धावा 28 स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा स्ट्रोक खेळला गेला. पाहूया धावचीची संधी. फलंदाज होणार पुन्हा एकदा बाद. विकेट. बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन होत असताना फलंदाज बाद होत आहेत. डेंजरस बोईसर आणि साई गणेश सातपाटी आपण टॉस साठी रिपोर्ट करायचं आहे. पाच विकेटचं नुकसान झालंय. 28 धावा स्कोर कार्ड वरती तारापूर ए संघाचे आपल्याला पाहायला मिळतंय. तहूर न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतंय. आलमकडनं नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती लगेचच विकेट पाहायला मिळालं. पाहूया तिसरा चेंडू. तहूर मात्र पाहायला मिळतंय. पाहूया धावचीची संधी. नक्कीच वेगाने चेंडूवरती गेला होता, परंतु फेकी करणं हे खतऱ्यापेक्षा कमी नाही आहे. म्हणून मात्र रोखलं स्वतःला. संयमतेने मात्र रोखून ठेवलं. 1 धावा वाचवण्याच्या नादामध्ये आपण 4 धावा मात्र गिफ्टमध्ये देणार. त्यासाठी मात्र संयमता तेवढीच गरजेची आहे. इकडे पाहूया कट केला गेला चेंडूला. नक्कीच इकडे सिंगल धाव परिपूर्ण केली जाणार. सिंगल धाव. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 30. 4 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 30 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेले आहेत. पाहूया पुढचा चेंडू घेऊन आलम पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. इकडे स्ट्रोक खेळला गेलाय. पाहूया पुन्हा एकदा धावचीची संधी. इकडे फलंदाज होणार. बॅक टू द डगआउट. विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण केल्यानंतर लगेचच फेकी सुद्धा तेवढीच अचूक पाहायला मिळते आणि फलंदाजाला मात्र बाद करताना 6वा गडी बाद केला जातोय तारापूर ए संघाचा. लास्ट बॉल रिमाइनिंग असेल. 4थ्या षटकातील इनिंग ब्रेक आपल्याला पाहायला मिळेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार. डेंजरस बोईसर त्यांचा प्रतिस्पर्धी संघ साई गणेश सातपाटी ए हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती आलम. शेवटचा चेंडू लास्ट बॉल. पाहूया सिंगल धाव परिपूर्ण केली जाते आणि इनिंग ब्रेक मात्र होतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 31 आणि 32 रन. टार्गेट मात्र सेटअप केला जातोय. जाऊया टॉस साठी. टॉस करण्यासाठी दोन्ही संघ लगेच टॉस बॉक्स मध्ये जोडायचा. कर्णधार तर जाऊया दोन्ही संघामध्ये टॉस करणार आहोत. एका बाजूला डेंजरस बोईसर आणि दुसऱ्या बाजूला साई गणेश सातपाटी ए संघ आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघाचे कर्णधार लगेच टॉस बॉक्स मध्ये जोडायचा आहे.
डेंजरस बोईसर संघ लगेच टॉससाठी यायचंय कर्णधार. आणि त्याचबरोबर साई गणेश सातपाटी संघ आपण सुद्धा टॉससाठी यायचंय, टॉस बॉक्स मध्ये लगेच जोडायचंय. तर जाऊया, दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला डेंजरस बोईसर संघ तर दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय साई गणेश सातपाटी संघ. दोन्ही संघाला देत हा लचिक या स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा देत आपण टॉस करणार आहोत. जाऊया. तर टॉस केलं जाते. साई गणेश संघ मात्र कॉलिंग करेल आणि टॉस विन होतोय डेंजरस बोईसर संघ. डेंजरस बोईसर संघ आपण टॉस विन झालाय. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः चॉईस काय असणार आहे? फील्ड फर्स्ट. तर नक्कीच फील्ड फर्स्ट घेतल्या. जास्तीत जास्त किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? हॅलो हॅलो चिक हॅलो चिक 25-30 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. साई गणेश संघ प्रथमतः आपल्याला जर इथे पाहिलं तर फलंदाजी दिली गेली आहे. फलंदाजी करत असताना किती धावांचा टार्गेट असेल आपला? 30 ते 35 धावा करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हालाही या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया लगेच इकडे. तर पाहूया इकडे हलक्याने मात्र चेंडूला ढकललं गेलंय. सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पहिल्या चेंडूच्या खेळामध्ये एक धावा स्कोर कार्ड वरती लावल्या जातात. किंगफिशर भीमनगर आणि तारापूर ए असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. तारापूर ए संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना धावांवरती मजल मारली, ती म्हणजे 31 आणि 32 रनचा टार्गेट सेट केला गेला. पाहूया इकडे चेंडू येण्याचा खूप सारा वेट केला गेला आणि पंचाकडे क्राउड केला जातोय. पंच मात्र दोघांमध्ये सला मसला घेत असताना पाहायला मिळत आहेत. तर इथे दोघांमध्ये सला मसला केला जातोय. क्राऊड मात्र केला गेला. पंच मात्र दर्शवत आहेत की नो डाऊट असणार आहे. नो डाऊट आणि नॉट आउट इथे पाहायला मिळत आहे. आणि प्रत्येक संघाला विनंती असेल, रिव्ह्यू सिस्टीम कोणासाठीच मात्र असणार नाही आहे, ह्याची नोंद ठेवा. कोणत्याही संघासाठी रिव्ह्यू सिस्टीम दिली जाणार नाही आहे, ह्याची नोंद प्रत्येक संघाने घ्यायचं आहे. पाहूया पंचांकडनं वाईड मात्र घोषित केला जातोय. वाईडचा इशारा पंचांकडनं दर्शवला जातोय. 2 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय. बॉलिंग मार्क वरती आपल्याला शाबाज आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्क वरती पहिले षटक हाताळत असताना पहिला चेंडू वरती आपण धावा पाहायला मिळाला होते सिंगल. त्यानंतर दुसरा चेंडू वाईड पाहायला मिळाला. सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 3 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. पाहूया पुढचा चेंडू घेऊन 32 धावांचं लक्ष आहे. 32 धावांचा टार्गेट मात्र सेट केला गेलाय. इकडे पाहूया स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला गेलाय. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळते. नक्कीच 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 3 धावा स्कोर कार्ड वरती. पाहूया पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती गोलंदाज इकडे थोडस फलंदाजाला फसवण्याचा प्रयत्नात आणि फसवलं गेलंय. कारण की चेंडू फलंदाजाला वाटलं होतं की हा वाईटच्या दिशेने मात्र वळतोय की काय, परंतु चेंडूने नंतर वेळेवरतीच मात्र आपला काटा बदलला गेला. पाहूया गुडनाट टेकवर ये चौका देख. नक्कीच बैठक फटका खेळला गेलाय आणि या बैठक फटक्याचा लाभ मात्र झालाय चौकारामध्ये. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूला फील्ड करेल तत्पूर्वी चेंडू मात्र त्यांच्या मस्तकाला सांगून गेलाय. 4 धावेसाठी निघून जातोय आणि हा चौकार पाहायला मिळते. या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ उर्वरित बाकी असेल. पाहूया येणाऱ्या शेवटच्या चेंडूवरती पुन्हा एकदा आक्रमण केलं जाणार का. पाहूया शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवरती सुद्धा आक्रमण केलंय, परंतु ताकद लावली होती, परंतु क्षेत्ररक्षक तेवढाच ताकदीने उभा होता चेंडू फील्ड करण्यासाठी. पहिलं षटक इथे समाप्त झालंय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावांचा जर आपण विचार केला 7 धावांचा खर्च इथे उचलला गेलाय. गोलंदाजाच्या माध्यमातून गोलंदाज आपल्याला शाबाज पाहायला मिळालं होतं.
त्याने मात्र गोलंदाजी हाताळली, चांगलं कमबॅक करून आपल्या संघाला मात्र चांगली गोलंदाजी करून दिले. 7 धावा खर्च केल्या गेलाय. थोडंसं टीम मिटिंग कमी करायचं आहे, स्पीडअप ठेवा विनंती असेल. स्पीडअप करायचं तारापूर ए संघ, जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप करा. 32 धावांचा लक्ष्य आहे. त्या 32 धावांच्या लक्ष्याला मात्र सामोरे जात असताना पहिल्या षटकात 7 धावा खर्च केल्या गेल्या. या सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर 18 चेंडूच्या खेळामध्ये बनवायचे आहेत. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि त्या 18 चेंडूच्या खेळामध्ये बनवायचे आहेत 25 धावा. 18-25. तर त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पूर्ण हा मैदान पाहतोय आणि या मैदानासाठी ज्यांनी मात्र अथोनात मात्र मेहनत घेतली असे दिनू काका या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचंही या आपण मनापासून हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. चांगलं मैदान मात्र सुसज्ज, इकडे मैदान मात्र सुसज्ज पार पाडून दिलंय आपल्या या स्पर्धेसाठी आणि त्यांचं मनापासून आभार व्यक्त केलं जाणार. दिनू काका यांनी मात्र या स्पर्धेसाठी मात्र मैदान मात्र सुसज्ज करून दिलंय, त्यासाठी त्यांचं आभार व्यक्त केलं जातं. या स्पर्धेच्या माध्यमातून सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. धावसंख्येचा विचार केला तर 8 धावा पहिल्या चेंडूवरती साकीर यांच्या सिंगल धाव घेतली जाते. साकीर पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. इकडे खराब चेंडू, नो +1, 2 धावा इथे पाहायला मिळतील. खराब चेंडू इथे पाहायला मिळालं साकीरकडनं. नो +1 अशा 2 धावा मिळतात. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 10 धावा. सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर 17 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि त्या 17 चेंडूच्या खेळामध्ये 22 धावेची आवश्यकता. पाहूया सिंगल झोन मध्ये मात्र हा चेंडू ढकलला गेलाय. संयमतेने खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळते किंगफिशर भीमनगर हा संघ आपल्याला पाहायला मिळते. चांगली खेळी इथे साकारली जाते. पाहूया साकीर पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. आपल्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल, धावा रोखायच्या आहेत. कसं रोखल्या जाणार ह्याच्यावरती नक्कीच प्रश्नचिन्ह असेल. चांगली गोलंदाजी आता पाहायला मिळेल का साकीरकडनं. सिंगल धावा मात्र चोरून नेल्या जात आहेत आणि त्याच धावा सामना हलका करण्याचा प्रयत्न केला जातोय. हलक्या त्याने पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट केला जात आहे, परिपूर्ण केलं जात आहे. धावांचं वजन मात्र कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय, ते म्हणजे किंगफिशर भीमनगर संघाकडनं. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 12 धावा. पुन्हा एकदा तेच प्रयत्न दिसतंय. कोणताही मोठा फटका खेळण्याचं, कोणती जोखीम मात्र घेणं हे कठीण आहे. हे खूप खराब असेल आपल्या संघासाठी आणि ती जोखीम न हाताळता आपल्या संघासाठी सिंगल धावांचं वाढ मात्र करताना पाहायला मिळते. धाव फलक मात्र मोठं करताना पाहायला मिळते. पाहूया सिंगल साठी पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल केलाय. सिंगल झोन मध्ये पुन्हा एकदा चेंडू जाईन निघून. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 14 धावा आणि या षटकातील लास्ट बॉल असेल, शेवटचा चेंडू लास्ट बॉल रिमाइनिंग असेल दुसऱ्या षटकातील. पाहूया या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू मात्र नक्कीच मध्ये येणारा पाहायला मिळाला आणि हा निर्धाव चेंडू इथे दर्शवला जातोय. आणि या दोन षटकांच्या खेळ समाप्तीनंतर 12 चेंडूच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचल्यात 14 धावा. 32 धावांचा लक्ष्य, 14 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. जर इथे पाहिलं सामन्याचं समीकरण आणि 18 धावेची आवश्यकता. बारा चेंडूचा खेळ बाकी आहे, 18 धावेची आवश्यकता. या सामन्यामध्ये आपल्याला चुरस नक्कीच पाहायला मिळेल. इकडे फटका खेळला गेला आहे. नक्कीच संयमतेने खेळ करत असताना फलंदाजाने आता मात्र आक्रमकता दाखवली आणि क्षेत्ररक्षक वर्ग तयार होता की सिंगल साठी खेळेल की काय, परंतु इकडे फलंदाजाने जो स्ट्रोक खेळला गेला, अप्रतिम स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. ज्या प्लॅनिंग मात्र केल्या गेल्या होत्या तारापूर संघाकडनं, त्या प्लॅनिंग वरती पूर्णपणे पाणी फेरताना फलंदाज इथे पाहायला मिळतोय. नक्कीच पहिलं मागचं षटक जर आपण पाहिलं, संयमतेने खेळ करत असताना साकीरच्या गोलंदाजीमध्ये सिंगल धावा घेऊन पूर्णपणे क्षेत्ररक्षकाला मात्र कळवून दिलं होतं की पुन्हा एकदा सिंगल घेईल की काय. त्या अपेक्षेत मात्र क्षेत्ररक्षण लावलं गेलं होतं आणि क्षेत्ररक्षण मात्र करत असताना
चेंडू जसा आला त्या चेंडूवरती ताकद लावली गेली आणि चौकाराच्या दिशेने मात्र पाठवून दिला. 4 धावा अर्जित केल्या जाणार. सामन्याचं समीकरण आता मात्र बदलेल. सामना मात्र सांगतोय 11 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि त्या 11 चेंडूच्या खेळामध्ये बनवायचे ते म्हणजे 14 धावा. पाहूया इकडे चुकी झाली आहे. इकडे मात्र आता फलंदाजाला चुकी करण्यासाठी मात्र फलंदाज चुकी करताना इथे दिसतोय. पहिला विकेट मात्र गमावला जातोय. पहिला विकेट मात्र पाहायला मिळेल. सुशील इथे बाद होताना पाहायला मिळतोय. पहिला विकेट नक्कीच आपण पाहू शकाल. ज्याप्रमाणे स्ट्रोक खेळला गेला होता इथे विकेट मात्र गमावला जातोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अलम आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडू 14 धावेची आवश्यकता. सामन्याचं समीकरण 10 चेंडू 14 धावा. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सेफ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती इकडे चेंडू रोखायचे आहेत. चेंडू जातोय निर्धाव. 9 चेंडू आणि 14 धावेची आवश्यकता. 9 चेंडू 14 धावा. इथे चुकी करताना दिसतोय फलंदाज कुठेतरी. आता मात्र आपल्या आक्रमकतेने गोलंदाजी फलंदाजांना ज्या धावा बनवण्यापासून रोखायच्या आहेत ती गोलंदाजी इथे धारदार गोलंदाजीचा मारा होतोय. पाहूया इकडे आता मात्र सिंगल साठी धक्कलला जातोय. सिंगल इकडे सिंगल घेतला जाईल आणि या सिंगल धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 19 धावा. लास्ट बॉल रिमाइनिंग असेल म्हणजे 7 चेंडूचा खेळ आहे आणि त्या 7 चेंडूच्या खेळामध्ये बनवायचे 13 धावा. आता पाहूया 7-13 कोणाचा असेल 7 पाहूया. चेंडू चाललाय चौकाराचा आहे 7-13 इकडे मारलाय चौकार आणि या चौकाराने सामना मात्र जवळ घेतला जातोय. आता समीकरण बदलेल. 6 चेंडूचा खेळ आणि त्या 6 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. त्याचा उलट जर आपण केलं तर 9 धावा. 6 चेंडू 9 धावा. फरदीन या 6 चेंडू मध्ये 9 धावा डिफेन्स करेल का ह्याच्यावरती मात्र लक्ष असेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांचा. पाहूया 6 चेंडू 9 धावेची आवश्यकता आणि या 6 चेंडू मध्ये 9 धावा डिफेन्स केल्या जाणार की चेस केल्या जाणार ह्याच्यावरती लक्ष असेल. पाहूया पहिला चेंडू हाताळत असताना फरदीन गोलंदाजी मार्क वरती. इकडे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पाहूया 4 धावा नोंदवण्याच्या प्रयत्नात होता. स्ट्रोक मात्र तेवढा चांगला नव्हता. सिंगल धाव परिपूर्ण होते. समीकरण आता बदलते. समीकरण सांगते 5 चेंडू 8 धावा. 5 चेंडू 8 धावा. सामनाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच सुंदर खेळ साकारला जातोय. हलक्या त्याने मात्र सिंगल खेळला जातोय. परिपूर्ण केला जातोय सिंगल धाव. तर नक्कीच संयमतेने खेळ करताना पुन्हा एकदा पाहायला मिळते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 21 धावा. सॉरी 25 धावा. सात धावेची आवश्यकता. 25 धावा स्कोर कार्ड वरती. पाहूया फरदीन इकडे स्ट्रोक खेळला गेलाय परंतु त्या इकडे विकेट नक्कीच मिळेल. आता सामन्याचं समीकरण बदलतंय. 3 चेंडू 7 धावा.
फक्त 7 धावा, नशिबाची 7 धावा बनवण्यासाठी नशिबाची 7 हवी आहे. एक चेंडू 7 धावा. फरदीन चांगली गोलंदाजी इकडे 9 धावा डिफेन्स करत असताना आणि नशिबाची 7 मिळणार नाहीये. चेंडू मात्र जाईल निर्धाव. धावसंख्या इथे मात्र 25 वरती मात्र रोखून ठेवलं गेलं आणि सामना विजयी होतोय तो म्हणजे तारापूर ए संघ. तारापूर ए संघातील मॅन ऑफ द मॅच जाईल